नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 17 मे 2026 पासून रविवारपासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. दर 3 वर्षांनी हा अधिक मास येत असतो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. यावर्षी 17 मेला रविवारी हा अधिक महिना सुरू होत आहे आणि 15 जून 2026ला सोमवारी हा महिना संपत आहे. या महिन्याचे विशेष महत्त्व समजले जाते. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्माला आणि सत्कृत्याला महत्त्व दिले जाते. जेवढे चांगले कार्य आपण अधिक महिन्यामध्ये करतो तेवढे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. अधिक महिना हा विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित असा महिना आहे. अधिक महिन्यामध्ये विष्णूंची सेवा जर आपण पूर्ण मनोभावे केली तर त्याचे शुभफळ आपल्याला नक्कीच मिळते. त्यामुळेच या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. अधिक महिना हा विष्णूंच्या सेवेसाठी पवित्र महिना समजला जातो. त्यामुळेच या अधिक महिन्यामध्ये जावयाला विष्णू समान मानून त्याला अधिक वाण दिले जाते. आता या अधिक महिन्यामध्ये ज्याप्रमाणे जावयाचे आणि लेकीचे मानपान केले जातात त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आईची ओटी ही अधिक मासामध्ये भरल्याने त्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते आणि माता लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळते. कारण आपली आई साक्षात माता लक्ष्मीच असते. ती एक देवता स्वरूप असते आणि आपण त्या आईच्या गर्भातून जन्म घेतलेला असतो. आईमुळे आपल्याला हे जग दिसलेले असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये याच आईच्या पोटी जन्म भेटावा आणि आपल्याला हे जग दाखवल्याबद्दल आपल्या आईचा मान सन्मान करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी ही लेकीने भरायची असते. तसे तर आईचे ऋण हे आपण कधीच फेडू शकत नाही. याही जन्मात नाही आणि पुढच्याही जन्मामध्ये नाही. पण अशा प्रकारे या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरून नक्कीच आपण तिला सन्मानित करू शकतो. त्यामुळे बघा, आपल्या आईची प्रत्येक मुलीने नक्कीच या महिन्यामध्ये ओटी भरायची आहे. आता मी तुम्हाला सांगते की या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी कशी भरायची, त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आईची ओटी भरणं योग्य ठरेल आणि त्याचबरोबर अजून दुसरे जे प्रश्न आहेत अधिक महिन्यामध्ये महिलांना पडणारे, तर ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर बघा, या अधिक महिन्याची सुरुवात आता लवकरच होत आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्याला मांसाहाराचं सेवन, त्याचबरोबर जे काही मद्यपान आहे हे अजिबात करायचं नाही. या महिन्यामध्ये होईल तेवढी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. विष्णू सहस्त्रनामावली किंवा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण आवर्जून करायचे आहे. या गोष्टी आवर्जून आपल्याला सगळ्यांना करायच्या आहेत. नित्य देवपूजा रोज आपल्याला करायची आहे. आरती करायची आहे. घरामध्ये कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. आता बघूया अधिक महिन्यामध्ये आईची ओटी आपण कशा प्रकारे भरली पाहिजे, कोणत्या वारी भरली पाहिजे. तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कधीही तुमच्या आईची ओटीही भरू शकता. मग तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन तिथे आईची ओटी भरली तरी चालेल किंवा तुमच्या घरी आईला बोलवून तुम्ही ओटी भरली तरी चालेल. अधिक महिन्यामध्ये म्हणजे विवाहित स्त्रियांनी आईची ओटी भरली तरी चालेल आणि अविवाहित मुली असतील त्यांनी देखील ओटी भरली आईची तरीही चालू शकते. आता बघा, संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता. पण जर तुम्हाला शक्य झाले तर अधिक महिन्यामधील मंगळवार
शुक्रवार, गुरुवार या दिवशी तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकता. आता ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे, ओटीमध्ये साडी, ब्लाऊज पीस, पाण्याचा नारळ, त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू तुम्ही वापरू शकता. आता बघा, बरेच जण असं म्हणतील, फक्त आपण ब्लाऊज पीस किंवा खण, नारळ याने ओटी भरली तर चालेल का? तर चालू शकते, पण लक्षात घ्या, आपल्या आईची ओटी भरत असताना आवर्जून तुम्ही साडी जी आहे तर ती ओटीमध्ये ठेवायची आहे. आपल्या आईला साडी ही तुम्ही आवर्जून भेट म्हणून द्यायची आहे. आता ही साडी कोणत्या रंगाची असावी, तर तुमच्या आईला जो कलर आवडतो आहे तर त्या रंगाची तुम्ही देऊ शकता. हिरवी, लाल, पिवळी, गुलाबी, चिंतामणी कलर, कोणत्याही रंगाची तुम्ही साडी देऊ शकता. पण बघा, पांढरा रंग किंवा काळा रंग हे रंग आपल्याला ओटीमध्ये द्यायचे नाहीत, याची तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर ओटी भरत असताना शृंगाराचं साहित्य देखील तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता. जसं की त्यामध्ये आपल्याला हिरव्या बांगड्या आवर्जून ठेवायच्यात. बऱ्याच वेळेला ना हिरव्या बांगड्या द्यायच्या विसरून जातात, पण तुम्ही ओटी भरत असताना तुमच्या आईसाठी हिरव्या बांगड्या त्यामध्ये ठेवू शकता. किंवा बांगड्या भरण्यासाठी तुम्ही आईला तिथे पैसे देऊ शकता. त्याचबरोबर नेलपेंट म्हणा, सिंदूर म्हणा, किंवा जो कंगवा असतो छोटा, तर तो तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही चांदीची जोडवी देखील तुमच्या आईला देऊ शकता. काही शक्य नाही आहे, फक्त तुम्ही तुमच्या आईला हिरव्या बांगड्या किंवा ज्या तुमच्या आईला आवडतात बांगड्या तर त्या देऊ शकता, किंवा त्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकता. मेहंदीचा कोन देऊ शकता, टिकल्याचं पाकिट देऊ शकता, कुंकवाचा करंडा यामध्ये देऊ शकता. आणि बघा, बऱ्याच वेळेला बऱ्याचशा महिला विसरून जातात ती गोष्ट म्हणजे गजरा. यामध्ये ओटी भरताना मी आत्ता सांगितलं, यापैकी तुम्ही शृंगाराचं काहीही साहित्य यथाशक्ती देऊ शकता, पण बांगड्या या आपल्याला न विसरता द्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर एक गजरा हा देखील आपल्याला ओटीमध्ये ठेवायचा आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत. फळांमध्ये बघा, तुम्ही 33 प्रकारची फळं देऊ शकता. अधिक महिन्यामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही ओटी भरत असताना 33 वेगवेगळ्या प्रकारची फळं देऊ शकता, किंवा 33 केळी देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फळं देखील 33च्या पटीत देऊ शकता, म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर. नाही शक्य काही हरकत नाही, तुम्ही एक जरी केळ ठेवलं तरी चालेल. त्याचबरोबर 33 अनारसे, 33 बत्तासे, किंवा 33 प्रकारची मिठाई, 33 लाडू, अशा प्रकारे 33च्या पटीमध्ये मिठाई पण तुम्ही तिथे देऊ शकता. कारण 33 या आकड्याचं विशेष महत्त्व अधिक महिन्यामध्ये असतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आईची ओटी भरायची आहे. आईला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे ही ओटी आईला द्यायची आहे. आईला नमस्कार करायचा आहे. फक्त ओटी भरत असताना दक्षिणेला तुमचंही तोंड नको, आईचंही तोंड नको, पूर्व पश्चिम असं तुम्हाला बसायचं आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा पडणारा प्रश्न असतो महिलांना, तो म्हणजे आई नसेल तर काय करायचं. लक्षात घ्या, आपली आई जरी या जगात नसेल तरी देखील आपलं तिच्यावरचं प्रेम हे कमी कधीच होत नाही. त्यामुळे जरी तुमची आई नसेल तरी देखील तुमची मावशी असेल, किंवा आत्या असेल, किंवा तुमची आजी असेल, तर तिची ओटी तुम्ही नक्कीच तुमची आई समजून भरू शकता. किंवा तुमची एखादी अशी मैत्रीण असेल, मोठी बहीण असेल, एखादे म्हणजे ओळखीच्या एखाद्या स्त्रिया असतील ज्या तुमच्या खूप जवळच्या आहेत, अगदी तुमचं आणि त्या मैत्रिणीचं आईसारखं नातं आहे, तर त्या स्त्रीची पण तुम्ही ओटी आई समजून भरू शकता. असं काही नाही की आई नाही म्हणून तुम्ही ओटी भरायची नाही. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नात्यामधील आहे एखादी स्त्री, किंवा तुमच्या ओळखीची आहे, तर तिची देखील तुम्ही ओटी आई समजून अशाच प्रकारे भरू शकता. तिच्या घरी जाऊन भरू शकता, किंवा स्वतःच्या घरी त्यांना मानाने बोलवून व्यवस्थित
त्यांचा मानसन्मान करून तुम्ही अशा प्रकारे त्यांची ओटी ही भरू शकता. आता बघा, त्यानंतर पडणारा प्रश्न म्हणजे जर आई विधवा असेल तर कशा प्रकारे आपण अधिक महिन्यामध्ये ओटी ही भरायची आहे. लक्षात घ्या, जर आई विधवा असेल तर तुम्ही ओटी तर भरू शकत नाही, पण तुम्ही नक्कीच तुमच्या आईला छानशी साडी ही देऊ शकता. त्याचबरोबर आईला आवडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही गिफ्ट म्हणून, भेटवस्तू म्हणून आईला देऊ शकता. त्याचबरोबर साडीबरोबर तुम्ही बांगड्या देखील आईला देऊ शकता किंवा त्या भरण्यासाठी आईला पैसे देऊ शकता. तुम्ही कोणत्याही रंगाच्या किंवा ज्या तुमच्या आईला आवडत आहेत बांगड्या, त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही आईला घेऊन देऊ शकता किंवा ज्या काही भेटवस्तू आहेत त्या तुम्ही आईला नक्कीच देऊ शकता. असं मनामध्ये आणू नका की आता मी काय करू, म्हणजे माझ्या आईला मी आता ओटी तर भरू शकत नाही, मग काय करायचं. तर तुम्ही नक्कीच तुमच्या आईला साडी किंवा बांगड्या या भेटवस्तू देऊ शकता. किंवा बघा, अधिक महिन्यामध्ये दिवे देण्याचं किंवा दिवे दान करण्याचं विशेष महत्त्व असतं. त्यामुळे तुमच्या आईला तुम्ही दिव्यांचं दान देखील करू शकता. किंवा जे 33 अनारसे आहेत, 33 फळं आहेत, 33 केळी आहेत, 33 प्रकारची मिठाई आहे, तर ते पण तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता. आता बघा, त्यानंतर अधिक महिन्यामध्ये बघा जोडवी ही बदलली जाते. अधिक महिन्यामध्ये आपल्या जोडवीमध्ये भर टाकण्याला विशेष महत्त्व आहे किंवा जोडवी नवीन करण्याला महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये अशा प्रकारे नवीन जोडवी केल्याने आपल्या सौभाग्यामध्ये देखील वाढ होत जाते. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी केली जाते आहे, त्या जोडवीमध्ये भर टाकली जाते. तर या अधिक महिन्यामध्ये जोडवी करत असताना एक चूक मात्र आपल्याला करायची नाही, ती म्हणजे बघा, सोन्याची जोडवी आपल्याला करायची नाही. तुमची परिस्थिती असेल सोन्याची जोडवी करण्याची तरी देखील आपल्याला सोन्याची जोडवी ही करायची नाही. कारण सोन्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो आणि ते लक्ष्मी स्वरूप सोनं आपण पायामध्ये कधीच घालायचं नाही, यामुळे लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे सोन्याची जोडवी न करता नेहमी चांदीची जोडवी महिलांनी करायची आहे. जरी तुमच्या पायामध्ये सोन्याची जोडवी असेल तरी देखील या येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये छानशी सुंदरशी चांदीची जोडवी तुम्ही नक्कीच करा आणि तीच वापरायला सुरुवात करा. आपल्या पायामध्ये चांदीची जोडवी घातल्यामुळे आपल्या शरीराचे जी उष्णता असते तर ती उष्णता बॅलन्स करण्याचं काम ही जोडवी करत असते. त्यामुळेच बघा, जोडवी ही महिला पायामध्ये घालत असतात आणि त्याचबरोबर जोडवी हा अत्यंत महत्त्वाचा सौभाग्य अलंकार आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जोडवी करत असताना ती चांदीची जोडवी आपल्याला करायची आहे. आपल्या पायातील जुनी जोडवी ही आपल्याला काढायची आहे आणि नवीन जोडवी प्रत्येक महिलेने आपल्या पायामध्ये ही घालायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बरीचशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या अधिक महिन्यामध्ये मुंज, लग्न, साखरपुडा किंवा मग एखाद्या कार्याचा शुभारंभ हे करणं आपल्याला टाळायचं आहे. या महिन्यामध्ये होईल तेवढी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे चांगल्या शुभ गोष्टी करण्याचा प्रयत्न अधिक महिन्यामध्ये करा. आपल्या आईची ओटी भरा. आपल्या आईला नक्कीच एक साडी तरी निदान आपल्याला द्यायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व महिलांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल. धन्यवाद.